तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत होळी स्पेशल थंडाई. त्यासाठी आपण इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर पूर्णपणे तुमच्या चॉईसवर आहे काय किती प्रमाणात घ्यायचं. तर मी इथे काजू बदाम तर आपण हे छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं. म्हणजे हे आपण याची जेव्हा पावडर तयार करून घेतो ती छान 7 ते 8 दिवस फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये अगदी महिनाभर टिकल्या जाते. तर आपण इथे बडीशेप वगैरे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा आपण इथे सब्जा भिजून घेतलेला आहे. मसाला छान असा भाजून तयार होईपर्यंत सब्जा देखील अगदी छान असा भिजला जातो. तर गुलाबाच्या पाकळ्या, सुंठ, बडीशेप, थोडीशी खसखस आणि काजू बदाम मी इथे घेतलेले आहेत. तर प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. तर मी इथे 2 ग्लासाच्या प्रमाणामध्ये बनवत आहे. तर मी इथे 2 ग्लास पातेल्यामध्ये दूध ओतून घेतलेलं आहे. त्याला छान अशी उकळी काढून घेऊया. तर आपण हे ड्रायफ्रूट्स मिक्सरला फिरवून घेऊया. तर तुम्ही या पावडरमध्ये देखील कलर ॲड करू शकता. तर आपण ही पावडर ॲड केल्यानंतर दूध 1 ते 2 मिनटं उकळून घ्यायचं, छान असं थंड करायचं. त्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला एसेन्स आणि तुमच्या आवडीचा कलर ॲड करायचा. तर दूध इथे छान थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच कलर आणि एसेन्स ॲड करायचा आहे. आपण हे ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. तर ही पूर्ण प्रोसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करायचं आहे. सब्जा छान भिजलेला आहे, आपण यामध्ये टाकून घेऊया. तर मी दुधामध्ये देखील साखर ॲड केलेली आहे, ती देखील कमी जास्त करू शकता. गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडीशी केसर टाकून सर्व करून घ्यायचं. अगदी छान आणि टेस्टी अशी आपली इन्स्टंट अशी थंडाई इथे तयार झालेली आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.